सोन्याच्या बांगड्या. त्या बांगड्या साध्या नव्हत्या. शेजारच्या गावातून लग्न होऊन आलेल्या राधिकाच्या हातातल्या जाड कोरीव काम केलेल्या सोन्याच्या बांगड्या पाहून सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं होतं. लग्नाला वर्ष झालं होतं, पण राधिका अजूनही त्या बांगड्या कधीच काढत नसे. सासू म्हणायची, रात्री झोपताना तरी काढत जा. राधिका हसून टाळायची, नाही हो आई, या बांगड्या माझ्यासाठी खूप खास आहेत. पण त्या बांगड्यांमध्ये काहीतरी अस्वस्थ होतं. गावात एक विचित्रच गोष्ट सुरू झाली. ज्या दिवशी राधिका त्या बांगड्या घालून बाहेर जायची, त्या दिवशी कुणाच्या ना कुणाच्या घरातून सोनं गायब व्हायचं. कधी कानातले, कधी मंगळसूत्र, कधी देवघरातला कळस. लोक कुजबुजायला लागले. एका रात्री राधिकेचा नवरा अमोल जागा झाला. घरात हलका खणखण आवाज येत होता. तो हळूच उठून पाहायला गेला. राधिका राधिका झोपेत नव्हती. ती अंगणात उभी होती. चंद्रप्रकाशात तिच्या बांगड्या अस्वाभाविक चमकत होत्या, जणू जिवंतच होत्या त्या. आणि तेव्हा अमोलनं पाहिलं, बांगड्या स्वतःहून घट्ट होत होत्या. राधिकेच्या मनगटावर खोलवर रुतत होत्या. ती वेदनेनं कुजबुजली, पुरे अजून नको. सकाळी अमोलने गावातल्या जुन्या मंदिरातील पुजाऱ्याला सगळं सांगितलं. पुजाऱ्याने गंभीरपणे सांगितलं, त्या बांगड्या साध्या नाहीत, त्या हव्यासासाठी घातलेल्या शापित सोन्याच्या आहेत. जितकं सोनं जवळ येईल तितकं त्या अजून मागतील. त्याच रात्री अमोलनं निर्णय घेतला. राधिकेला घेऊन तो त्या बांगड्या नदीत विसर्जित करायला गेला. पण बांगड्या काढताच राधिका बेशुद्ध पडली. बांगड्या हातातून सुटल्या आणि नदीत पडताच पाण्याने लालसर रंग घेतला. पुजाऱ्याने फक्त एवढंच सांगितलं, सोनं जेव्हा हाव बनतं तेव्हा दागिना राहत नाही, तर तो शाप होतो. आजही त्या नदीकाठी कुणी गेलं तर रात्री खणखण असा आवाज ऐकू येतो म्हणे.